सोलापूर महानगरपालिकेत आज महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये नगरसेवक मनीष केत यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. तेव्हा महिला नगरसेवक वृषाली चालुक्य यांनी उठून थेट मनीष केत यांचं अभिनंदन करत आभार मानले. मनीष केत यांनी महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नसल्याचं सांगितलं. पुरुषांना अनेक पर्याय आहेत, मात्र महिला भगिनींनी काय करायचं असा महत्त्वाचा सवाल केत यांनी मांडला. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी सोलापूर महानगरपालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी यावेळी केत यांनी केली. तेव्हा नेमकं काय घडलं बघा सभागृहात. दुसरा होता महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्यात अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली आहे. तरी पण त्याबद्दल मला दोन शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाहीत. धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कोणी आपण पहिला बोलत नाही आणि आता पुरुषांनी तो विषय घेतलाय. So I'm really proud की even in today's world you have men who are thinking about women's priorities. तर त्यासाठी I would actually applaud for what you have done. मी खरं सांगते, हे आपण कधीच विषय घेतला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला आदर वेळेला लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज त्या पुरुषांनी जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे की त्याच्यासाठी कुठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेटचे जागोजागी उभे राहिले.